शौचालयाच्या भांड्यात या अर्भकाला कोंबून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलंय, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे या अर्भकाचे प्राण वाचलेत. पुण्याच्या ससून रुग्णालयातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. म्हणजे हे सगळं घडलंय थेट रुग्णालयात. एका शौचालयाच्या भांड्यामध्ये एका नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातल्या वडगाव बुद्रुक इथल्या तुकाईनगर इथली घटना आहे. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, अत्यंत धक्कादायक, काहीसा संतापजनक, पण माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे. मिलिंद, अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल. अनैतिक संबंधातून जन्माला आलेलं हे बाळ जे या बाळाला सार्वजनिक शौचालयाच्या भांड्यामध्ये कोंबून ठेवल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. पोलिसांना या सगळ्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत तिथले ते देवासारखं तिथे पोहोचले. अजय माळी आणि कट्टे नावाचे 2 पोलीस अंमलदार आहेत सिंहगड पोलीस ठाण्यातले. ते तिथे पोहोचले आणि त्यांनी या बाळाला तिथून बाहेर काढलं. अत्यंत अलगद. त्यांनाही मोठा त्रास त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये झालाय. याचं कारण बाळाला काही होऊ नये याची खबरदारी ते घेऊन त्यांनी बाळाला बाहेर काढलं आणि सुदैवाने या बाळाचे प्राण वाचले. त्याला ससून रुग्णालयामध्ये तातडीने पुढच्या उपचारांसाठी नेण्यात आलं. तुकाईनगर वडगाव बुद्रुकच्या परिसरातली ही सगळी घटना आहे. जी महिला आहे ही महिला असं कळतंय की शौचालयामध्येच तिनं तिची डिलिव्हरी जी आहे ती करून घेतली आणि तिथं त्या बाळाला कोंबण्याचा प्रयत्न जो आहे तो शौचालयाच्या भांड्यामध्ये केला आणि ती महिला तिथून निघून गेली. मात्र हे बाळ जे ते रडायला लागल्यावरती आसपास तिथे जी लोक होती त्यांच्या हे प्रकरण लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला आणि पोलिसांना कळाल्यानंतर तो पोलीस जे आहेत ते घटनास्थळी आले. तिथे त्यांनी पाहणी केली आणि त्या बाळाला तातडीनं या भांड्यातून बाहेर काढलं. बाहेर काढून त्याला ते ससून रुग्णालयामध्ये घेऊन गेलेत आणि पुढची कारवाई जी आहे ती करण्यात येते. या प्रकरणामध्ये या बाळाची आई जी आहे ती आणि तिचा प्रियकर जो आहे त्यांना ताबडतोब अटक करावी अशी मागणी या परिसरातले नागरिक करतायत. हे नवजात अर्भक जे बाळ आहे ते मुलगा आहे. त्याचं लिंग जे आहे ते पुरुष लिंगाचं हे बाळ आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता ज्या पोलिसांनी त्याला बाहेर काढलेलं होतं ठाणे अंमलदारांनी त्यांनीच या प्रकरणामध्ये सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवलेली आहे. वैभव, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आपण अपेक्षा करूया की ससून रुग्णालयात या बालकावर उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती उत्तम असेल, त्याला लवकर आराम पडेल. आणि आता सगळ्या जगाला हादरवून टाकणारी बातमी अमेरिकेतली. अमेरिकेत टेक्सास इथे एक जबरदस्त हत्याकांड घडलं. एका 18 वर्ष वयाच्या तरुणानं प्राथमिक शाळेत जाऊन जबरदस्त गोळीबार केला आणि या गोळीबारात विद्यार्थ्यांसह तब्बल 23 जणांचा बळी गेला. या घटनेमुळे अमेरिकेतील गन कल्चर पुन्हा एकदा चर्चेत आलंय. भीषण हत्याकांडामुळे अमेरिका हादरलं. 19 विद्यार्थ्यांसह 23 जणांची हत्या. पोलीस चकमकीत हल्लेखोर ठार. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील नागरिकांसाठी बुधवार काळा दिवस ठरला. गोळीबाराच्या आवाजानं रॉब एलिमेंटरी स्कूलचा परिसर अक्षरशः हादरून गेला. नाव सॅल्वाडोर रामोस, वय 18 वर्ष. हाच तो नराधम ज्यानं मंगळवारी हे भीषण हत्याकांड घडवलं. खरं तर स्वतःचं भविष्य घडवण्याच्या वयात त्यानं अनेक निष्पाप विद्यार्थ्यांचं जीवन संपवलं. अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील युआल्डी मध्ये रॉब एलिमेंटरी स्कूल आहे. या प्राथमिक शाळेत 5 ते 11 वयोगटातील विद्यार्थी शिक्षण घेतात. मंगळवारी संध्याकाळी साल्वाडोर रामोस AR-15 रायफल घेऊन रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये आला. त्याने शाळेतील विद्यार्थ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला. नेमकं काय घडतंय याची कुणालाच कल्पना नव्हती. गोळीबारामुळे शाळेत एकच खळबळ उडाली. आरोपीच्या हल्ल्यात 19 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांसह 23 जणांचा मृत्यू झाला, तर एकूण 35 जण जखमी झाले.
या घटनेला शस्त्रास्त्र लॉबी जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी केलाय. As a nation, we have to ask, when in God's name are we going to stand up to the gun lobby? हे हत्याकांड घडण्यापूर्वी सैतान सॅल्वाडोरनं आपल्या वृद्ध आजीची गोळी घालून हत्या केल्याचं उघड झालंय. रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये पोहोचण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावरून एका तरुणीला याविषयी एक मेसेज पाठवला होता. मी शांत आणि असामाजिक आहे, मी जात आहे, असं त्या मेसेजमध्ये सैतान सॅल्वाडोरनं लिहिलं होतं. सोबतच त्यानं रायफलचा फोटो शेअर केला होता. मात्र तो कुठं जाणार आहे याविषयी त्यानं काहीही सांगितलं नव्हतं. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शाळेला चहूबाजूने विडा घातला. मोठी बातमी ती म्हणजे जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला NIAच्या कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी न्यायालयानं त्याला दोषी ठरवून आता शिक्षाही सुनावली. 2017 मध्ये यासिन मलिकवर टेरर फंडिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासिन मलिकला जन्मठेप, टेरर फंडिंग प्रकरणी शिक्षा, काश्मीरच्या फुटीरतावाद्यांना दणका. जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दहशतवाद्यांना अर्थपुरवठा केल्याप्रकरणी 19 मे रोजी कोर्टानं यासिन मलिकला दोषी ठरवलं होतं. बुधवारी कोर्टानं त्याला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. सेंटेंसिंग पे ऑर्डर हुआ है, अभी जज साहब ने प्रोनाउंस किया है. 2 लाइफ सेंटेंसिंग है और 10 ईयर्स की 5 पनिशमेंट है इनकी. जुर्माने को लेकर जुर्माना 10 लाख रुपए है, 10,000 है, अलग अलग है, वो मुझे अभी ध्यान नहीं आ रहा. कई सारे सेक्शन है, डिटेल में ऑर्डर मिल जाएगा तो उसमें आप पढ़ सकते हैं बड़े आराम से. अगर जुर्माना नहीं देंगे तो उसके डिफॉल्ट में पनिशमेंट है. चूंकि इनकी लाइफ है तो लाइफ वैसी चलती रहेगी, तो सारी सजाएं कंकरेंट है, एक साथ चलेंगे. अभी 3:30 बजे के लिए कोर्ट ने ऑर्डर प्रोनाउंस के लिए रखा था, बट सिंस ऑर्डर वाज लॉन्ग, सो अब जाके 6 बजे. सो बेसिकली ऑन ईच सेक्शंस 10,000 हुआ है एंड मैक्सिमम पनिशमेंट वो लाइफ इम्प्रिजनमेंट. बिकॉज ही हैज प्लीडेड गिल्टी, तो देयर विल नॉट मच थिंग. आई मीन दैट विल सी. 2017 मध्ये यासिन मलिक विरोधात टेरर फंडिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 2019 मध्ये या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली. खरं तर यासिन मलिकचा आजवरचा इतिहास हा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. 80च्या दशकात यासिन मलिक हा जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर पाकिस्तानात जाऊन त्याने शस्त्र चालवण्याचं ट्रेनिंग घेतलं. 1989 मध्ये भारतामध्ये परतल्यानंतर त्यानं तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचं अपहरण केलं होतं. या प्रकरणी यासिन मलिक, अशफाक वानी, जावेद मीर, मोहम्मद सलीम, याकूब पंडित आणि अमानतुल्ला खान यांच्यावर आरोपही ठेवण्यात आला. ऑगस्ट 1990 मध्ये यासिन मलिकला दुसऱ्यांदा अटक करण्यात आली. तर मे 1994 मध्ये त्याची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली होती. पुढे 1999 मध्ये त्याला सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा अटक करण्यात आली. 2005 मध्ये त्याने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेटही घेतली. आता टेरर फंडिंग प्रकरणी यासिन मलिकला कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना चांगलाच दणका बसलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे अनेकांनी यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याबद्दल आनंद व्यक्त केला. काश्मीरचा हा फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला शिक्षेची सुनावणी झाली आणि त्यानंतर काश्मीरमधली आणखीन एक मोठी बातमी समोर आली. ती म्हणजे काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात चदुरा गावात दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एक महिला आणि तिचा 10 वर्षांचा पुतण्या गंभीररित्या जखमी झाले. पोलिसांनी चौकशी केली असता संबंधित महिला ही प्रसिद्ध TV मालिका स्टार अमरीन असल्याची माहिती समोर येते. अमरीन ही सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड प्रसिद्ध आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरुवातीला अमरीनची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती, पण काही वेळांपूर्वी अमरीनचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. तिच्या हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण बडगाम जिल्ह्यात आणि काश्मीरमध्ये हळहळ व्यक्त होते. हा गोळीबार नेमका कोणी केला, आरोपी कोण आहेत याचा पोलीस आणि सैनिक शोध घेत आहेत.
आणि आता बोलूयात राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. बातमी राज्यसभा निवडणुकीची. संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीचा मार्ग शिवसेनेनं आपल्याकडून बंद केला. खरं तर स्वराज्य संघटनेची स्थापना करत संभाजीराजेंनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली खरी. सर्व पक्षाच्या आमदारांना आपल्याला पाठिंबा देण्याची विनंती केली, तसं पत्रही दिलं. पण त्यानंतरही संभाजीराजेंची फरफट का झाली? संभाजीराजेंवर ही वेळ का आली? नेमकं कुठे गणित चुकलं, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. राज्यसभेसाठी संभाजीराजेंची फरफट, शिवसेनेनं नाकारलं भाजपचं दुर्लक्ष. संभाजीराजेंवर ही वेळ का आली? संभाजीराजे फसणार की बाजी उलटवणार? संभाजीराजे छत्रपतींच्या राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात हे सवाल उपस्थित करण्याचं कारण म्हणजे 6व्या जागेवरून राजेंची सुरू असलेली धावपळ. 12 मे रोजी स्वराज्य संघटनेची स्थापना करताना संभाजीराजेंनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली. भाजपच्या पाठिंब्यानं पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर आता महाविकास आघाडी पाठिंबा देणार या अपेक्षेनं संभाजीराजे मैदानात उतरले. या वर्षीची माझी इलेक्शन हे मी अपक्ष म्हणून लढवणार आहोत. मी केव्हा बघितलं नाही आझाद मैदानामध्ये त्याचा फायदा कोणाला होईल. मी केव्हा बघितलं नाही की आरक्षण रद्द झाल्यानंतर त्याचा फायदा कोणाला होईल. एकच हित बघितलं की समाजाचं हित पाहिलं. विशेष म्हणजे संभाजीराजेंनी राज्यसभेच्या उमेदवारीची घोषणा करण्याआधी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली. पण सुरुवातीला त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेणं टाळलं आणि तिथेच संभाजीराजे फसले. शिवसेनेला विश्वासात न घेता संभाजीराजेंनी उमेदवारी जाहीर केल्यानं शिवसेना 6व्या जागेवर अडून बसली आणि तिथेच राजेंचा घात झाला. शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येईल एवढंच मी आत्ता आपल्याला सांगतो. या बाबतीत तिन्ही पक्षाचे नेते बसतील. महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तो शिवसेनेच्या कोट्यातला असेल आणि तो कसा निवडून आणायचा याची स्ट्रॅटेजी हे तिन्ही पक्षाचे नेते बसून ठरवतील. पण मला पूर्ण खात्री आहे की उमेदवार दुसरा निवडून येणार. शिवसेनेचंही एक मुद्दा आहे. आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचं म्हणणं आहे की 6वी जागा जी आहे ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा उमेदवार त्या जागेवरून लढेल आणि विजयी. शिवसेनेच्या या भूमिकेनं संभाजीराजेंची कोंडी झाली. आधी 6व्या जागेसाठी हमखास पाठिंबा मिळेल अशा अपेक्षेत असणाऱ्या संभाजीराजेंना शेवटी छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान राखा म्हणत शिवसेनेला आवाहन करावं लागलं. माजी मुख्यमंत्री उद्धवजींची सविस्तर चर्चा झालेली आहे. सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढं काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील. मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील. पण संभाजीराजेंच्या छत्रपती असल्यानं सन्मान राखण्याच्या अपेक्षांचा भंग तात्काळ झाला. कारण भाजपनं छत्रपतींचा सन्मान आणि उमेदवारीचा संबंध नसल्याचं म्हणत नकार घंटा वाजवली. तर शिवसेनेनं थेट संजय पवारांना उमेदवारी देत चर्चेला पूर्णविराम लावला. मी तसं म्हणालो, हा शिवसेनेचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शिवसेनेने उद्या छत्रपतीच्या घराण्याचा मान ठेवण्यासाठी जर तिकीट दिली, त्यांना मोठं मानाचं पद दिलं, तर त्याला भाजपचा आक्षेप असण्याचं काही दुरान्वय कारण नाही. आम्ही स्वतः शिवसेनेची एक जागा, जी जागा जिंकण्यासाठी 42 मतं लागतात, त्यासाठी आम्ही छत्रपतींना उमेदवार म्हणून उभं करण्यासाठी आमची तयारी होती आणि त्यांनी ती जागा स्वीकारायला हवी होती. यापूर्वीसुद्धा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. त्यांचं कुटुंब राजकीय पक्षात त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना माहिती आहे राजकीय पक्षांची मजबुरी काय असते. त्याच्यामुळे खंजीर खुपसण्याची वगैरे भाषा शक्यतो कोणी करू नये. खरं तर राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो. त्यामुळे राजकारणात प्रत्येक पाऊल टाकताना सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. सद्यस्थितीत ज्या तऱ्हेनं
संभाजीराजे चक्रव्यूहात अडकलेत ते पाहता संभाजीराजेंचे राजकीय डाव काहीसे फसल्याचं दिसतंय। मुळात आताही काही बोटावर मोडण्या इतपत कार्यकर्ते सोडले तर संभाजीराजेंच्या पाठीशी मराठा संघटना पूर्ण ताकदीनिशी उभ्या राहिलेल्या दिसत नाही। त्यामुळे आता या राजकीय कोंडीतून संभाजीराजे कसा मार्ग काढतात, राज्यसभा उमेदवारीचं चक्रव्यूह कसं भेदतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पण या निवडणुकीचं फॉर्म भरणं सुद्धा झालेलं नाही, त्याच वेळेला विधान परिषदेची सुद्धा निवडणूक लागली। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेत। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला मतदान होणार आहे। राज्यसभेच्या पाठोपाठच ही निवडणूक होते। विधान परिषदेची निवडणूक त्यामुळे आणखीन रंगतदार असेल यात काहीच शंका नाही। कोणकोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपलाय आपण एक धावती नजर टाकूयात। रामराजे निंबाळकर ही जे सध्या सभापती आहेत, सुभाष देसाई जे सध्या मंत्री आहेत, दिवाकर रावते, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे आमदार प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, संजय दौंड आणि विनायक मेटे या सगळ्यांचा कार्यकाळ संपला आहे। संजय दौंड, विनायक मेटे, सदाभाऊ खोत आणि प्रसाद लाड यांचाही यात समावेश आहे। आज राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि जातीनिहाय जनगणनेची मागणी केली। इथे कोणी फुकट काही मागायला येत नाही असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या ओबीसी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतली, तर छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या मागणीला जोरदार पाठिंबा दिला। ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी अधिवेशनात मंजूर करण्यात आला। ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे। मुंबईत राष्ट्रवादीची ओबीसी आरक्षण परिषद सुरू असतानाच भाजपनं ओबीसी मोर्चा काढला होता। मंत्रालयावर जाण्यापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। राज्यातील सर्वच पक्ष आरक्षणाच्या या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत। परिणामी शरद पवार यांनी थेट मोदी सरकारकडे जातीनिहाय जनगणनेचीच मागणी केली आहे। एवढी लोकसंख्या आहे का नाही या संबंधीची शंका व्यक्त करतात आणि मला आनंद आहे की तुम्ही आजच्या परिषदेमध्ये एक ठराव तुम्ही या ठिकाणी मान्य केला। केंद्र सरकारने ओबीसीची जातीय जनगणना करावी। एकदा करून टाकूया, एकदा करून द्या देशाला की नक्की काय संख्या आहे आणि ती संख्या असेल त्याप्रमाणे न्यायाची वाटणी करा। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली। केंद्र सरकार इम्पिरिकल डाटा देत नसल्याचाही आरोप भुजबळ यांनी केला। परत जे आहे जनगणनेमध्ये जाती जनगणना झाली पाहिजे आणि त्यासाठी जसं बिहार पुढे आलेला आहे त्या धर्तीवर आता पवार साहेबांच्या उपस्थित पवार साहेब आणि आम्ही सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुद्धा ही मागणी करतो आहोत की आता 2021 ची जनगणना होणार आहे, ती अजून या करोनामुळे सुरू झालेली नाही भारत सरकारच्या वतीनं, तर त्या जनगणनेमध्ये जातीय जनगणना सुद्धा करा अशी आम्ही सुद्धा मागणी केलेली आहे। देशात जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी मागच्या काही वर्षांपासून सातत्यानं जोर धरते। संख्याशास्त्र आणि माहितीच्या दृष्टिकोनातून जनगणना महत्त्वाची आहे, मात्र जातीनिहाय जनगणनेमुळे जातीचं समाजातलं वास्तव देशासमोर येणार आहे। कोणत्या जाती विकासापासून दूर फेकल्या गेल्या आहेत हे देखील लक्षात येईल। त्यामुळे शरद पवार यांनी केलेल्या मागणीला केंद्र सरकार कसा प्रतिसाद देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तिकडे राष्ट्रवादीचे ओबीसी अधिवेशन सुरू असतानाच मंत्रालयाच्या बाहेर भाजपनं एक धडक मोर्चा काढला। राज्य सरकारच्याकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर पलटवार सुरू असतानाच राज्य सरकार केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर चालढकल करतंय असा आरोप भाजपनं केला। आंदोलन करणाऱ्या भाजपच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं।
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय. भाजपनं मंत्रालयावर धडक मोर्चा काढून राज्य सरकारचा निषेध केलाय. मुंबईसह 14 महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागांची सोडत काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला. त्यामुळे राजकीय पक्ष आणि ओबीसी समाजात संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे आक्रमक होत भाजपनं मंत्रालयावर धडक दिली. राज्य सरकार चालढकल करून केंद्राकडे बोट दाखवत असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केलाय. तुमच्या मनातच पाप आहे. तुम्हाला ओबीसी समाजाला आरक्षणच द्यायचं नाहीये आणि त्याच्यामुळे आपण 2.5 वर्ष चालढकल केलीत. तुमच्या जर मनात असतं तर मध्य प्रदेशनी ज्या पद्धतीनं आपण बघाल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्यांनी अपील फॉर मॉडिफिकेशन केलं, याचिका त्याची दाखल केली. किती दिवस तुम्ही अजून मूर्ख बनवणार आहात? नुसतं केंद्राकडे बोट दाखवून तुम्ही बैठक घेतलेले प्रश्न सुटणार आहे का? बाजूच्या मध्य प्रदेशमध्ये सगळ्या बाबी पूर्ण झाल्यात. त्यांनी त्या ठिकाणी त्यांना ते पॉझिटिव्ह रिझल्ट आला आणि तुम्ही मात्र काहीच करत नाही. आता तुम्ही कोर्टाकडे बोट दाखवतात, कुठे सॉलिसिटरकडे बोट दाखवतात. मला वाटतं असं कुठेही बोट दाखवून चालणार नाही. तुम्ही तुमची जबाबदारी झटकता कामा नये. राज्य सरकार ओबीसींना आरक्षण देण्यात नापास झाल्याचा थेट आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. त्यांची बैठक ही परीक्षेमध्ये नापास झाल्यानंतर त्या मुलाने घरी पोचण्याच्या आधी नापास का झालो याची कारणं लिहून काढायची असतात. मग त्याच्यामध्ये पुन्हा रिचेकिंगला बहुतेक द्यावं लागेल, पेपर माझा नीट तपासला गेला नाही, अशी तो कारणं काढतो. आज बैठक चालली होती की ओबीसी पॉलिटिकल आरक्षण गेलं. मी दाव्याने सांगतो की आता किती तुम्ही ट्रिपल टेस्ट करा आणि ट्रिपल टेस्ट करा, या निवडणुकांपुरतं ओबीसी पॉलिटिकल आरक्षण असूच शकणार नाही आहे. मध्य प्रदेश सरकारचं अनुकरण करून राज्यातील ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी भाजपनं मोर्चा काढला. भाजपच्या मुख्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर नेत्यांना सोडून देण्यात आलं. मात्र ओबीसी आरक्षणावरून पेटलेला राजकीय वणवा सध्या तरी शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अर्थात सभागृहात आणि रस्त्यावर काय, पण माध्यमांच्या समोर आणि कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या नुसत्या फैरी सुरू आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीत कोणाला भेटले, 2 दिवसात आरक्षण कसं मिळवलं, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. तर सुप्रिया सुळेंनी घरी जावं, स्वयंपाक करावा, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी त्यांना प्रत्यारोप केला. एवढं होऊन सगळं थांबेल कसं? तर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांना सुद्धा तेवढंच प्रत्युत्तर दिलं. मध्य प्रदेश हे मी टेलिव्हिजनवर पाहिलेलं आहे आणि वर्तमानपत्रात वाचलेलं आहे की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले, कुणाकुणाला भेटले. मला कुणाचा अवमान करायचा नाही, पण 2 दिवसात असं काय मध्य प्रदेशच्या सरकारने केलं आणि दिल्लीत कुणाची मीटिंग झाली की त्यांना न्याय देण्याचा परत एक फसवाफसवी झाली आणि आपल्यावर हा अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला नक्की विचारणार आहे, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचं आहे पुन्हा एकदा की मध्य प्रदेशची जी ऑर्डर आहे ती तुम्ही वाचून पाहिली असेल तर ती फायनल ऑर्डर नाहीये. त्याच्यामुळे हे जे सांगतायत की मध्य प्रदेशला जमलं आणि तुम्हाला जमलं नाही, ह्याच्यात ही खोटेपणा आहे. खासदारात तुम्ही कळत नाही एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायची. आता घरी जाण्याची वेळ झाली आहे. दिल्लीत जाऊन शोध घेणार की कसा पॉलिटिकल आरक्षण मध्य प्रदेशला. दिल्लीत जा नाही तर बसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या. चंद्रकांत दादांना म्हणावं, आज जगभरामध्ये शेफचं काम करणारे हे सगळे पुरुष आहेत. तर मला असं वाटतं त्यांनी जर स्वतः घरात बसून स्वयंपाक केला तर त्यांच्या बायकोलाही मदत होईल आणि भाजपला नवा अध्यक्ष मिळेल चांगला. कारण हे कॉमेंट जे त्यांनी केले ते सुप्रियाताईंसाठी योग्य नाही आहेत. त्यामुळे भाजपचं झालंय काय, आता पडळकर काय बोलले, घरफोडे, हे स्वतः घरफोडे म्हणजे दरोडेखोर आहेत. त्यांच्या हातात बेड्या पडून त्यांना पोलीस स्टेशनला बसलेला फोटो सगळीकडे व्हायरल झालेला आहे. आणि काय बोलावं ते त्यांना ताळतंत्र नाही. काही कोणी भाजपमध्ये उठतं आणि काहीही बडबडत असतं.
त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं. तिकडे ओबीसी आरक्षण जाण्याला राज्य सरकारच जबाबदार आहे, हे सरकारचं पाप आहे असं म्हटलं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. आणि फडणवीसांच्या या टीकेला सुप्रिया सुळे यांनी सुद्धा उत्तर दिलं. आमच्या इथले काही बोलघेवळे म्हणतात मध्य प्रदेशला कशी मिळाले. अरे सर्वोच्च न्यायालयाने दिली, मोदींनी नाही दिली. वेड्यांनो, कधीतरी समजून घ्या न्यायालयातला फरक. तुम्ही रिपोर्ट तयार नाही करू शकलात म्हणून तुम्हाला मिळाली नाही. तुम्हाला 1 वर्ष आधी मिळू शकली असते. 1 वर्ष आधी. मी जे सातत्याने म्हणतोय की हे जे आरक्षण गेलं या सरकारचं पाप आहे, पाप आहे, पाप आहे. याचं कारण हे आहे की 1 वर्ष आधी ही सगळी परिस्थिती महाराष्ट्र करू शकला असता जी मध्य प्रदेशने केली, पण यांच्या मनात पाप होतं. काही नेते शाप 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 करतात. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा या सरकारने केलेला आहे. मला असं वाटतं असे जे लोक शाप शिव्या वगैरे असं काही बोलतात ना, त्यांच्यावर खरं तर केस झाली पाहिजे. हा देशात अंधश्रद्धेच्या विरोधात दाभोळकरांनी उभं आयुष्य घालवलं, त्यांचा खूनही झाला त्याच्यामध्ये. आणि माझ्यावेळी मला आश्चर्य वाटतं की एखाद्या राज्य एवढ्या महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा भाषण करतात, जे होते मुख्यमंत्री, आणि तेव्हा ते शाप बीप असं बोलतात, हे खरंच मला हास्यास्पद वाटतं. आणि मला असं वाटतं की मूळ विषयाकडून काहीतरी बगल देऊन भलतंच काहीतरी सातत्याने सांगायचं काम हे करतात. हे खरंच महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला थोडंसं काळीमा फासणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. सध्या देशामध्ये मंदिर मशिदीचा वाद सुरू आहे. ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला, त्यामुळे देशभरातलं वातावरण सुद्धा ढवळून निघालं. इकडे महाराष्ट्रातल्या पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर हे बौद्ध विहार आहे, त्यामुळे ते बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावं असा दावा ज्येष्ठ अभ्यासक आणि प्राध्यापक प्रदीप आगलावे यांनी केला. त्यामुळे राज्यात एक नवीन वाद पेटण्याची चिन्ह आहे. आपल्यासोबत प्राध्यापक प्रदीप आगलावे सर आहेत. ते आंबेडकरी विचारांचे गाढे अभ्यासक आहे. इतकंच नाही तर त्यांनी ज्या प्रकारे अभ्यास केला त्यानंतर आता त्यांनी दावा केलेला आहे की पंढरपूरचं जे मंदिर आहे ते कधी काळी बौद्ध मंदिर होतं आणि नंतर त्याला हिंदू मंदिरामध्ये कन्वर्ट करण्यात आलं. यासह देशातले वेगवेगळे मंदिर आहेत त्याबद्दल देखील त्यांनी दावा केला आहे. नेमका त्यांचा दावा काय आहे आणि त्यांच्याकडे या संदर्भात काय पुरावे आपण जाणून घेऊया. सर, स्वागत आहे तुमचं. तुम्ही ज्या प्रकारे म्हणता की पंढरपूरचं मंदिर हे बौद्ध मंदिर आहे, कशावरून काय त्या संदर्भातले तुमच्याकडे दावे किंवा पुरावे आहे? हा माझा दावा नाही आहे, तर संशोधकांनी जे संशोधन केलं आणि जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारे मी बोलतो आहे. आपण आत्ता जो प्रश्न विचारला की पंढरपूरच्या मंदिराबद्दल तुमचं काय मत आहे, तर पंढरपूरच्या मंदिराबद्दल बोलत असताना आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये संताची एक परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत एकनाथ हे फार मोठे संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेत. आणि या संतांनी विशेषतः संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या संदर्भात जे अभंग लिहिलेले आहेत त्या अभंगामध्ये स्पष्टपणे त्यांनी असं नमूद केलेलं आहे की हे बुद्धरूप आहे, हे विठ्ठलाची मूर्ती तर बुद्धरूप आहे. त्या संदर्भात अनेक अभंग त्यांचे आहेत, ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की पंढरपूरच्या मंदिराच्या संदर्भात किंवा ज्या काही परंपरा आहेत, जी प्रतीकं आहेत, या परंपरा आणि प्रतीकं ही बुद्ध धर्माची आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झाल्यास पंढरपूरची जी यात्रा भरते ती कधी भरते, ती आषाढी पौर्णिमेला. आषाढी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची, कारण आणि विशेषतः बुद्ध धर्मामध्ये या पौर्णिमेचं फार महत्त्वाचं महत्त्व असल्याचं आपल्याला लक्षात येईल. तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर तिकडे विठ्ठल मंदिर हे बौद्ध विहार नाहीच असं म्हणत अभ्यासक प्रदीप आगलावे यांचा दावा वारकरी संप्रदायानं खोडून काढला. वारंवार पुन्हा खंडन झालेले विषय उकरून काढायचे आणि ज्ञानवापी मस्जिदच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा मंदिर मस्जिद वाद सुरू करायचा, मंदिरामध्ये या ठिकाणी बौद्ध स्तूप आहे असं म्हणायचं, या दाव्याला काही अर्थ नाही.
अशा पद्धतीचा कुठलाही दावा वारकरी संप्रदाय मान्य करत नाही. वारकरी संप्रदायातल्या संतांनी आम्हाला जी प्रमाणं दिलेली आहेत, संत वाङ्मयामध्ये जी प्रमाणं आहेत त्याच्यानुसार भगवान श्रीकृष्णाचा अवतार असणारं हे श्री विठ्ठलाची मूर्ती आहे. आणि जर आपण गौतम बुद्धाची मूर्ती पाहिली तर ती संन्यासी व्रतामध्ये असणारी मूर्ती आहे. ही मूर्ती संपूर्ण अलंकारासहित मूर्ती आहे. प्रस्थापित आहे, त्याच्या विरोधात बोललं की लवकर प्रसिद्धी मिळते. आणि तर्कावर आधारित असलेले काही संशोधक वेगवेगळे मतं मांडतात. परंतु वारकरी संप्रदाय जो आहे हा संतांना आलेली अनुभूती आणि त्याने जो दिलेला समाजाला जो विचार आहे, त्याने जो दाखवलेला विचार आहे, त्याने जो दाखवलेला देव आहे, त्या भूमिकेशी निगडीत असल्या कारणामुळं कुणी काही याला जरी म्हटलं तरी आम्ही त्याला विठ्ठलच म्हणणार आहोत. वारकरी संप्रदायामध्ये असे आतापर्यंत अनेक आगलावे वेगवेगळ्या प्रमाणे वक्तव्य करून वारकरी संप्रदायाच्या भावनेची आग पेटवण्याचं काम यापूर्वी अनेकांनी केले. पण वारकरी संप्रदायामध्ये अगदी स्पष्ट सांगायचं तर तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराव. वारकरी संप्रदायामध्ये साहित्यिकाला प्राधान्य नाही, तर वारकरी संप्रदायामध्ये संत प्रमाण हे सर्वश्रेष्ठ प्रमाण. आणि आता बोलूयात काही वेगळ्या बातम्यांकडे. बातमी अभिमानाची, कौतुकाची. गेल्या वर्षी जूनमध्ये पहिल्यांदा 2 महिला लष्करी अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टर पायलट प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. या दोघींनाही नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं. 26 वर्षीय कॅप्टन अभिलाषा बराक यांची लष्करात आता हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॉम्बॅट एव्हिएटर म्हणून नियुक्ती करण्यात आली. या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेत. लष्करानं बुधवारी त्यांचा विशेष गौरव केला. प्रशिक्षणानंतर त्यांचा या दलात समावेश करण्यात आला. अभिलाषा बराक या 36 आर्मी पायलट आहेत. त्यांना विशेष सन्मान देऊन आर्मीमध्ये आता त्या कॉम्बॅट हेलिकॉप्टरच्या प्रमुख असतील. आणखीन एक महत्त्वाची बातमी. महिला देशात कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत याचं उत्तम उदाहरण मध्य प्रदेशातल्या इंदोरमध्ये समोर आलं आहे. इंदोरमधील महिलांनी कोणतं क्षेत्र गाजवलं त्यांच्या कामगिरीचा एक खास आढावा घेऊयात. देशातील पहिल्या महिला मेकॅनिक. महिला करतायत गाड्यांची दुरुस्ती. इंदूरमध्ये घडल्या महिला मेकॅनिक. ही दृश्य पाहून नक्कीच तुम्ही अवाक झाला असाल, कारण या दृश्यातून महिला गाड्यांची दुरुस्ती करत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. 3 महिला गॅरेजमध्ये बसून बाईकची दुरुस्ती करतायत. बाईकच नव्हे तर या महिला सर्व प्रकारच्या गाड्यांची सर्व्हिसिंग देखील करतात. या महिलांना देशातील पहिल्या मेकॅनिकल होण्याचा मान मिळालाय. या महिलांना गाड्या दुरुस्त करण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं. त्यानंतर महिलांनी स्वतःच गॅरेज सुरू केलं. जब से मैकेनिक का काम भी चल रहा है मेरा और आई संस्था में, तो फिर बोला अनिता मैडम आप वेटिंग पे हो तो ऐसा करो अपनी गैरेज एंड व्हील्स का 4 व्हीलर चला लो आप वैन का. तो गैरेज एंड व्हील कैसे काम करता है? वो ऑनलाइन जाके गाड़ी सर्विसिंग करनी गई. रिश्तेदारों ने, पड़ोसियों ने बहुत ऑब्जेक्शन लिया. क्या है ये मैकेनिक ही है क्या? ये तो जेंट्स लोग करते हैं, आप क्या कर पाओगी? सब मतलब तरह तरह की बातें सुनाते थे. पर मेरे हस्बैंड ने बहुत हिम्मत जताई कि आप तो करो, बहुत अच्छा है, एक बार करके तो देखो. एवढंच नाही तर या महिला गॅरेज ऑन व्हेइकल नावाची सेवा देखील देतात. तुमची गाडी रस्त्यात बंद पडली तर त्यांच्या नंबरवर फोन केल्यास काही मिनिटातच या महिला ही अशी गाडी घेऊन तुमच्या सेवेत दाखल होतात. महिला पुरुष समानता कैसे लाई जाए, आत्मनिर्भरता के साथ हम इसका प्रयास कर रहे हैं. और इसमें हम वो पेशे जिसमें अभी तक सिर्फ पुरुष रहे, महिला नहीं आई, उसमें महिला को लाने का प्रयास कर रहे हैं. और इसमें महिलाओं को मैकेनिक की हमने ट्रेनिंग दी है और ये मैकेनिक के महिला अपना गैराज चला रही मैकेनिक के रूप में. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये या महिलांना गाड्या दुरुस्त करण्याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. आतापर्यंत शेकडो महिलांनी प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःचं गॅरेज उभं केलंय.
महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाही हेच यातून दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि दिवसभराच्या बातम्यांमध्ये ब्रेकच्या पूर्वी एक राजकारणातली मोठी बातमी, ते म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला अखेरचा रामराम केला. काँग्रेसच्या G23 या कथित गटाचे प्रमुख बंडखोर असलेल्या कपिल सिब्बल यांनी कोणालाही न सांगता गुपचूप काँग्रेस पक्षच सोडून दिला. काँग्रेस पक्षाचा त्याग करून काँग्रेसमधून बाहेर पडत कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाची वाट धरली. समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यानं कपिल सिब्बल थेट राज्यसभेवर जाणार आहेत. त्यांनी अधिकृतपणे समाजवादी पक्षाचं सदस्यत्व अद्याप तरी स्वीकारलेलं नाही, मात्र सपाच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेत दाखल होतील. कपिल सिब्बल यांनी आज लखनौमधून राज्यसभेच्या करता उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की 16 मे रोजी मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांनी सांगितलं की अपक्ष म्हणून ते पुन्हा एकदा समाजवादी पक्षाच्या मदतीनं उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर जाणार आहेत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक मोठी बातमी हाती येते. पुण्यामधल्या किडनी रॅकेटमध्ये आणखीन 3 रुग्णालयांची नावं समोर आली आहेत. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी. पुणे, ठाणे आणि कोइंबतूर इथल्या 3 रुग्णालयांचा सुद्धा पुण्यातल्या या किडनी रॅकेटमध्ये समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढंच नाही तर काही एजंट्सच्या मार्फत बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून किडनीचं प्रत्यारोपण सर्रास केलं जात होतं. आणि यात काही मोठ्या हॉस्पिटलची नावं समोर येत आहेत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, काय हा सगळा धक्कादायक प्रकार, सविस्तर सांग. मिलिंद, यापूर्वी पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटलचं जे किडनी रॅकेट उघडकीला आलेलं होतं त्याबाबतच्या बातम्या आपण दिलेल्या होत्या. आणि या तपासामध्ये पुढे आणखी धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येते. एजंटांचं मोठं राज्यभर पसरलेलं आंतरराज्यीय जाळं जे आहे त्याच्या माध्यमातून खोटी कागदपत्र तयार करून ज्या व्यक्ती नातेवाईक नाहीत त्या नातेवाईक असल्याचं भासवून आणखी 4 ते 5 जणांच्या किडनी ज्या आहेत त्या काढून त्या बदल्यात त्यांना पैसे दिले असल्याचं उघड झालेलं आहे. अशी 4 जणांची नावं जी आहेत ती पुणे पोलिसांकडे. त्यांना इंट्रोगेट केल्यानंतर त्यांच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या कुठल्या कुठल्या हॉस्पिटलला झाल्यात त्याची माहिती समोर आली आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे ठाणे, कोइंबतूर इथल्या हॉस्पिटलची नावं जी आहेत ती समोर आली आहे. ज्युपिटर हॉस्पिटल असेल किंवा कोइंबतूर मधल्या हॉस्पिटलची नावं समोर आलेत. आणि आता टप्प्याटप्प्यानं हा तपास जसा पुढे जाईल तसं आणखी या सगळ्या प्रकारामधले खुलासे जे आहेत ते होऊ शकतात. या प्रकरणामध्ये आधीच्याच प्रत्यारोपणाच्या संदर्भामध्ये 3 जणांना अटक करण्यात आलेली होती. पुण्यातले 2 जण आणि पिंपरी चिंचवड मधला 1 जण आहे त्यांना अटक करण्यात आलेली होती. आणि आता नव्यानं आणखी गुन्हे जे आहेत ते दाखल होण्याची शक्यता आहे. मिलिंद, वैभव, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. अतिशय मोठी बातमी. पुण्यातल्या रुबी हॉलवर आरोप झाला होता, काही गोष्टी सिद्धही झाल्या आणि त्यापाठोपाठ ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल आणि कोइंबतूरमधल्याही काही हाय प्रोफाईल हॉस्पिटलचा या किडनी रॅकेटमध्ये समावेश असल्याचं पोलिसांच्या तपासात आढळून आलंय. तिकडे तारकर्लीमधल्या दुर्घटनेची प्रशासनानं गंभीर दखल घेतली. बोट मालकांसह 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातले किनारे खरंच सुरक्षित आहे का हा प्रश्न निर्माण झाला. पाहूयात आमचा एक खास रिपोर्ट. समुद्र खवळलेला असतानाच आणि मंगळवारी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तारकर्लीत बिनधास्तपणे अजूनही पर्यटन सुरू आहे. पोलीस, कोस्टल गार्ड्स यांच्यापैकी कुणीही या ठिकाणी नाही. मोठ्या दुर्घटनेनंतरही प्रशासनानं कुठलाच धडा घेतला नसल्याचं यातून स्पष्ट दिसतंय. इतकंच नव्हे तर तारकर्लीत दुर्घटनाग्रस्त बोट अजूनही इथेच बघायला मिळते. तर या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. आणि या बोटीमध्ये सुमारे प्रशासनाच्या माहितीनुसार 28 पर्यटक होते. या 28 पर्यटकांमधून 2 पर्यटक आहेत ते यांचा बुडून मृत्यू झाला. मात्र इतर पर्यटकांना वाचवण्यात हे स्थानिक ग्रामस्थ असतील आणि पर्यटन व्यावसायिक असतील यांना यश आलेलं आहे. कडक उन्हाळा आणि अवकाळी पाऊस यामुळे वातावरणात कमालीचा बदल झालाय. वातावरणातले हे बदल धोकादायक आहेत.
या बदलांचा पर्यटनावर सुद्धा विपरीत परिणाम होत असल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं. तर आम्ही फक्त बचाव कार्याला आम्ही धावून गेलो. बोट वरती काढायला वगैरे आम्ही त्यानंतर होतो, माणसांना वरती आणायला होतो. त्यानंतर मग त्या जीपमध्ये बसून आपण त्यांना याला आपल्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. पर्यटन स्थळावर पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षितता सुद्धा तितकीच महत्वाची आहे. खासगी व्यावसायिकांच्या तुलनेत एमटीडीसीचे दर जरा जास्त आहेत. मात्र सुरक्षित स्कुबा डायव्हिंग आणि पर्यटनासाठी पर्यटकांनी एमटीडीसीचा आधार घ्यावा असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलंय. सुरक्षितता असेल तर पर्यटक मोठ्या संख्येने येतील असं मतही यावेळी व्यक्त करण्यात आलं. प्रत्येक किनाऱ्यावर हे लाईफगार्ड नेमण्याचं कामकाज जे आहे, आपले पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झालेली आहे. त्यांनी पर्यटन संचालनालयाला आदेश केलेला आहे की या किनाऱ्यावर लाईफगार्ड्स नेमावेत, हे करावेत. त्याची कार्यवाही पर्यटन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. 15 मिनिटं डेड स्किन वगैरे पूर्ण क्लीन होते त्याच्यामध्ये आणि रिलॅक्सिंग वाटतं. गुदगुळे होतात. पहिला असं वाटतं की पाय काढावे, नंतर वाटतं की रिलॅक्स बसून राहावं, दुसरं काय नाही. राज्यासह देशभरातील पर्यटक पर्यटनासाठी कोकणाला पसंती देतात. इथे येणाऱ्या पर्यटकाला निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येतो. मात्र त्याच सोबत पर्यटकांची सुरक्षा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे या दृष्टीनं प्रशासनानं सजग राहणं तितकंच गरजेचं आहे. भरत केसरकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मालवण. आणि आता एक अतिशय इंटरेस्टिंग बातमी. येत्या 27 आणि 28 मे रोजी राजधानी नवी दिल्लीत भव्य अशा भारत ड्रोन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. एस्टेरिया एरोस्पेस लिमिटेड आणि जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड ची उपकंपनी आहे ही, तिच्या वतीनं या ड्रोन महोत्सवाचं आयोजन केलं गेलं आहे. नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर हा महोत्सव होणार आहे. त्यामुळे IT किंवा नवनवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काही प्रयोग करू इच्छिणारे किंवा नेमकं भारतात या विषयात सध्या काय चाललंय हे जाणून घेऊ इच्छिणारे या सगळ्यांसाठी हा महोत्सव एक पर्वणी असेल. आणि न्यूज 18 लोकमतवर याचे खास रिपोर्ट्स तुम्हाला निश्चित पाहायला मिळतील. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझं सहकारी अजिंक्य सोबत मुंबईची बित्तम बातमी, महामुंबई.